सत्संगतजी प्रेमाने बोला. या सत्संगतजी दास नेहमी म्हणतो, जीवनामध्ये देव नाही भेटला तरी चालेल पण सद्गुरू भेटावेत. असं का म्हणावं लागतं? देव भेटावं म्हणून सगळे प्रयत्न करतात आणि दास म्हणतो देव नाही भेटला तरी चालेल पण सद्गुरू भेटावेत. कारण सद्गुरूच्या कृपेनं भेटलेला देव कळतो. नाही तर देवाला जाणं असा हा बुद्धीचा विषय नाही. मन बुद्धि से परे है देखा, कोटि कोटि प्रणाम तुम्हें. जितना करीब खुदा है उतना करीब ना कोई. समझ उसी को आई जिसके ऊपर सद्गुरु की रहमत हो. गुरु कृपा होणं गरजेचं आहे. आणि गुरु कृपा झाल्यावरी ब्रह्मसृष्टी दिशे सारी सर्व ठिकाणी व्याप्त एक परमात्मा आहे. फक्त ती दृष्टी प्राप्त करून घेणं हे सद्गुरूकडून प्राप्त करून घेणं हे तुमचं माझं काम आहे. ईश्वर जवळ आहे. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे माणसाला सगळं जग दिसतं मग देव का दिसत नाही रे? म्हणून अर्जुना मी नसे असे कवन ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. माणसाची दैवगती कशी आहे बघ. त्याला सगळं जग दिसतंय मग देव का दिसत नाही. मग देव नाही अशी जागा दाखव म्हणे. मी नसे असे कवन ठावाचे याचा अर्थ देवाला पाहता येतं. मी नसे असे कवन ठावाचे परी प्राण्यांचे दैव कसे जे न देखती माते. पुन्हा भगवंत म्हणतात, अरे अर्जुना आत बाहेर म्या कोंदले जग निखिळ माझे ओतले. या सगळ्या ओतीव मूर्त्या कोणाच्या आहेत? जग निखिळ माझे ओतले तै कैसे कर्म तय आळाले. जे मीच नाही म्हणती मलाच नाही म्हणतात. म्हणजे केवढी भगवंताने खंत व्यक्त केली की माणसाचं काय दुर्दैव आहे. या शरीराच्या माध्यमातून तो परमात्म्याला जाणू शकतो आणि तो जाणत नाही. ईश्वरी सत्ता सन्मुख आहे, जवळ आहे. तुकाराम महाराजांना का म्हणावं लागलं, का दाटून होता वेडे? अरे देवाच्या बाबतीत का वेड्याचं सोंग घेतलंय? देव आहे तुम्हा पुढे. अरे पुढ्यात देव आहे मग आम्हाला का दिसतच नाही? पुढ्यातच नाही म्हटले, मागे पुढे ब्रह्मदाटे म्हणती देव आहे कोठे. अरे जयामध्ये जाती येती तया कोणी ना ओळखते. आमच्या व्यवहारात सगळे जर देवात हवेत मग आम्ही देवदेव करत फिरावं का? सर्व ठिकाणी व्याप्त परमात्मा आहे. फक्त ती दृष्टी प्राप्त होणं फार गरजेचं आहे आणि ती दृष्टी सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त होते. संत निरंकारी मिशनचं मूळ तत्व आहे ब्रह्माची प्राप्ती आणि ब्रह्माची समाप्ती. जोपर्यंत अशी ब्रह्म अनुभूती सद्गुरूच्या कृपेनं होत नाही तोपर्यंत ह्या ब्रह्म कल्पना निरस होणारच नाहीत. हो, आणि म्हणून ती दृष्टी प्राप्त करून घ्या. आम्ही आवाज देतो जगाला. आज जगाच्या पाठीवर एक संत निरंकारी मिशन आहे की एक जगाला आवाज देते की देवाला जाणता येतं, देवाला पाहता येतं, पाहून घ्या, बघता येतं. आणि देवाला जागण्यासाठी काय कुठं जंगलात जावं लागत नाही. सन्मुख आहे नाही रे सूजे नाही. फक्त जवळ असून कळत नाही, जवळ आहे. आणि म्हणून दास नेहमी सांगतो की ती दृष्टी तुम्ही प्राप्त करून घ्या. बघा, पाहणं हा कशाचा गुणधर्म आहे? पाहणं हा डोळ्याचा गुणधर्म आहे. देवाला पाहता येतं. देव कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, निर्लेप आहे, निरंजन आहे, निरामय, निर्विकार आहे, निरंजन आहे. म्हणजे डोळ्याचा विषयच नाही देवाला पाहणं. मग आम्ही कसा काय पाहिला? देवाला पाहणं हा डोळ्याचा विषयच नाही. निरंजन आहे, निरामय आहे, निर्विकार आहे, निर्गुण निराकार परमात्मा आहे. पण इथं कसं काय आवाज दिला जातो की देवाला पाहता येतं, देवाला बघून घ्या आणि मग खऱ्या अर्थानं तुमच्या भक्तीला सुरुवात होते. हो, आणि मग पाहणं हा कशाचा गुणधर्म आहे? पाहणं हा डोळ्याचाच गुणधर्म आहे. बघा, आम्ही देवाला कसं, सद्गुरूची कशी कृपा होते आमच्यावर की गुरु कृपा झाल्यावरी ब्रह्मसृष्टी दिशे सारी. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणले की जैसे डोळा अंजन भेटे. डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर त्या पायाळू मनुष्याला भूमिगत द्रव्य दिसतं. तसं सद्गुरू काय करतात, जैसे डोळा अंजन भेटे त्यावेळी दृष्टीची फाटा फुटे मग पास पाहिजे ते प्रगटे महानिधी. सद्गुरूनं काय केलं, आमच्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन घातलं आणि ज्ञानांजन घातल्यामुळं सर्व ठिकाणी फक्त आणि फक्त मी तो परमात्म्याला पाहतोय. जैसे डोळा अंजन भेटे त्यावेळी दृष्टीची फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. सर्व ठिकाणी व्याप्त एक परमात्मा आहे. आणि म्हणून सांगतो, 2 मिनिटं घेतो की पाहणं हा कशाचा गुणधर्म आहे? पाहणं हा डोळ्याचाच गुणधर्म आहे. आम्ही कसं देवाला पाहिलं, सद्गुरूनं कशी आमच्यावर कृपा केली आहे की ती दृष्टी प्रदान केली. पाहणं कशाचा गुणधर्म आहे? डोळ्याचा गुणधर्म आहे. याचा अर्थ असा नव्हे एखादी वस्तू डोळ्याला दिसली म्हण कळली. दिसतं कशाने?
दिसतं डोळ्याने आणि कळतं अज्ञानाने. दिसणं निराळं आणि करणं निराळं. ज्याला डोळे आहेत त्याला दिसतं बरं का, ज्याला डोळे आहेत त्याला दिसतं. पण ज्याला सद्गुरूच्या कृपेनं ती दृष्टी प्राप्त झाली त्यालाच कळतं. ती दृष्टी बघा, याचा अर्थ जगात डोळे सर्वांनाच आहेत, ती दृष्टी किती लोकांना आहे? डोळे सर्वांनाच आहेत, ती दृष्टी. आणि म्हणून दिसणं निराळ आणि कळणं निराळ. आम्ही प्रवासाला निघालो, आमची गाडी खराब झाली. आम्ही कोणाला बोलवतो? मेकॅनिकला बोलवतो. मेकॅनिक काय करतो? गाडीचं बोनेट वरती करतो ना आतमध्ये डोकं घालतो का नाही? मग आम्ही बाजूला बसलो का आम्ही काय गप्प बसतो का? आम्ही बी आतमध्ये डोकं घालतो. दिसतं दोघांना, कळतं कोणाला? मेकॅनिकला. याचा अर्थ दिसणं निराळं आणि कळणं निराळं. ज्याला डोळे आहेत त्याला दिसतं आणि ज्याला सद्गुरूच्या कृपेनं ती दृष्टी प्राप्त झाली त्याला कळतं. आणि म्हणून जगात डोळे सर्वांनाच आहेत. एक साहेब काय म्हटले माहिती आहे का? आपल्या धर्मपत्नीला म्हटले, मी हे आज ऑफिसमधून लवकर येणार आहे, येताना भाजी घेऊन येतो. साधी गोष्ट आहे बरं का. काय म्हटले? भाजी घेऊन येतो, तुझं काम तेवढंच हलकं होईल. ती काय म्हटली? ती निशाणी अंगठा होती बरं का, समजतं ना? ती काय म्हटली? नका आणू, तुम्हाला नाही कळायचं. म्हणजे दिसतंय पण. मग त्यांना म्हटली नका आणू, तुम्हाला नाही कळायचं. त्यांच्या धर्मपत्नीला त्यांच्या ऑफिसमध्ये नेली, खुर्चीवर बसवली, टेबलवरती समोर फायली होत्या, पेपर होते, कागदपत्र होते. त्याला दिसतंय की, ती म्हणजे या कागदांचं करायचं काय? म्हणजे त्याला तिथं दिसतंय पण कळत नाही, तिला इथं दिसतंय पण कळत नाही. याचा अर्थ दिसणं निराळं, कळणं निराळं. ज्याला डोळे आहेत त्याला दिसतं आणि ज्याला ती दृष्टी प्राप्त झाली त्यांना कळतं. बघा ना, म्हणजे पाहणं कशाचा गुणधर्म आहे? डोळ्याचा गुणधर्म आहे. आता जरा पुढे जाऊया. पाहणं हा जरी डोळ्याचाच गुणधर्म असला तरी डोळ्याला पाहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? डोळ्याला पाहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? अहो, डोळ्याला पाहण्यासाठी सूर्याची आवश्यकता आहे. सूर्य म्हणजे प्रकाशाचा गोळा. डोळ्याला पाहण्यासाठी आवश्यकता सूर्याची आहे का नाही? आणि मग पाहणं हा डोळ्याचाच गुणधर्म आहे. डोळा देखण्याची आहे, मान्य. पाहणं हा डोळ्याचाच गुणधर्म आहे. डोळा देखण्याची आहे परी त्याशी सूर्य नव्हता साह्य. सिद्ध पदार्थ देखोन लाहे, स्तब्ध राही अंधारी. अंधारामध्ये डोळे उघडे आहेत, समोर पदार्थ आहे, दिसत नाही. आवश्यकता सूर्याची. अंधारामध्ये डोळे उघडे आहेत, समोर पदार्थ आहे, दिसत नाही. आवश्यकता सूर्याची. अरे तरी समोर ईश्वरी सत्ता आहे, सन्मुख देव आहे, दिसत नाही. आवश्यकता सद्गुरूंची. आणि म्हणून म्हटलंय सद्गुरु विण ब्रह्मज्ञान. सद्गुरु विण ब्रह्मज्ञान सर्वदा नव्हे जाण. अरे असं विमल ज्ञान सद्गुरूशिवाय होणेच नाही. कणकण भीतर वास है इसका, परमात्मा नाची जागात नाही. कणकण भीतर वास है इसका, देखन ही नर पाता है. जब तक होय ना गुरु की दृष्टी तब तक ना द्रष्टात आहे. अरे ती दृष्टी सद्गुरू तुम्हाला मला देतो. जरा पुढे जाऊ. पाहणं कशाचा गुणधर्म आहे? डोळ्याचा. मग डोळ्याला पाहण्यासाठी आवश्यकता कशाची आहे? सूर्याची होता. डोळा देखण्याचे आहे परी त्याची सूर्य नव्हता साह्य. सिद्ध पदार्थ देखोन लाहे, स्तब्ध राही अंधार. अंधारामध्ये डोळे उघडे, समोर पदार्थ आहे, दिसत नाही. आवश्यकता सूर्याचे. तशी सरमुख ईश्वरी सत्ता आहे, दिसत नाही. आवश्यकता सद्गुरूंची. पाहणं डोळ्याचा गुणधर्म. डोळ्याला पाहण्यासाठी आवश्यकता कशाची आहे? सूर्याचे. मग सूर्य काय करतो आणि सद्गुरू काय करतात? संपला विषय. सूर्य काय करतो? सूर्य काही करत नाही, फक्त दिसतं ते दाखवतो. बघा आता अंधारामध्ये सगळं गुडूप झाले, सकाळ सूर्य उगवल्यानंतर सगळं दिसेल. मग सूर्य काय करतो? दिसतं ते दाखवतो. आणि सद्गुरू काय करतात? समोर वस्तू आहे, अदृश्य आहे, तिचं दर्शन घडवून देतात. त्यांना सद्गुरू म्हणावं. चंद्र सूर्य हिरा दाविती देखणे. चंद्र सूर्य हिरा काय करतात? दिसतं ते दाखवतात. चंद्र सूर्य हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शन सद्गुरूच्या. अरे सन्मुख ईश्वरी सत्ता आहे, अदृश्य आहे, तिचं दर्शन घडवून देतात. त्यांना सद्गुरू म्हणावं. आणि हा जगाच्या पाठीवर असं विमल ज्ञान केवळ आणि केवळ सद्गुरू माताजींच्या कृपेने तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं. असं विमल ज्ञान ज्यांना वाटत असेल, ती दृष्टी आपल्याला प्राप्त होत असेल, जरूर या ठिकाणी या आणि ते ज्ञानाची दृष्टी प्राप्त करून घ्या. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.